शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबईतनं लोकसभेची उमेदवारी। यामिनी जाधव आणि ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांच्यामध्ये सामना रंगणार। मुंबईत शिवसेनेने 3 जागा लढवायच्या आणि भाजप 3 जागा लढवेल असा निर्णय आधीच झाला होता। यामिनी जाधव यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मधून शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर। वायकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांची काल रात्री उशिरापर्यंत झालेली चर्चा। वायकरांवरील ईडीच्या केसचा आता काय झालं? मुंबई महापालिका आता कारवाई करणार का? आदित्य ठाकरेंचा सवाल। तर जॉइन और जेल पॉलिसीमध्ये रवींद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। माझा आत्मा शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ। पंतप्रधान मोदींच्या भटकती आत्मा टीकेवर शरद पवारांचं प्रत्युत्तर। कालच्या सभेत मोदींकडून शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख। शरद पवारांमुळे राज्य अस्थिर होतं हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही मान्य आहे का? शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हेंचा सवाल। मोदी भटकती आत्मा कुणाला म्हणाले हे माहीत नाही। पुढील सभेत मोदी भेटल्यावर त्यांना विचारतो। मोदींच्या भटकती आत्मा विधानावर अजित पवारांची सावध प्रतिक्रिया। भटकती आत्मा म्हणजे अंधश्रद्धा। महाराष्ट्र हे पवित्र आत्म्यांची भूमी। खासदार संजय राऊत यांचा मोदींना टोला। तर पंतप्रधान आणि भाजपचे आत्मे संविधान बदलण्यासाठी भाजपचे आत्मे भटकतात। राऊतांचा भाजपवर निशाणा। संजय राऊतांमुळे पत्राचाळीतल्या लोकांना बेघर होण्याची वेळ आली। पत्राचाळीतल्या मराठी माणसांचा आत्मा कधी शांत होणार? नितेश राणेंचा संजय राऊतांवर पलटवार। शरद पवार भटकती आत्मा नसून महाराष्ट्राची आत्मा आहे हे मतमोजणीनंतर कळेल। शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं प्रत्युत्तर। मोदी ज्या ठिकाणी सभा घेत आहेत त्या ठिकाणी काही टक्के पुढच्या जागा रिकाम्या। मोदींच्या सभेला यायला 700 रुपये दिले जातात, त्यातून काही लोक मलिदा काढतात। मोदींकडे सांगायला काहीही नसल्यानं हॉरर स्टोरी सांगतात। रोहित पवारांची टीका। इथले वरिष्ठ नेते देशाचे कृषी मंत्री असताना ऊसाचा FRP वाढला नाही। माळशिरसमधल्या सभेत नाव न घेता शरद पवारांवर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची सभा। सोलापूर धुळे महामार्गावर पळसवाडी पाटी शेजारच्या मैदानावर पार पडली सभा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।